प्रेक्षकांनो, आज बयो खूप छान दाखवलंय। बयोने तिचं नाव सांगितलंय माईकमध्ये सुरुवातीलाच, तेव्हा डॉक्टर शुभमकर त्याच दवाखान्यात ॲडमिट आहे। बयोचा आवाज ऐकल्यानंतर आणि नाव ऐकल्यानंतर शुभमकरांच्या हातांची आणि हाताच्या बोटांची हालचाल व्हायला लागते। त्यांना काहीतरी आजार झालाय बहुतेक प्रेक्षकांनो। पण बयोने खूप छान गाणं मांडलेलं आहे। सुरुवातीला तिने गजाननाचं नामस्मरण केलंय आणि नंतर सगळ्या मुलांसाठी आणि त्यांच्या शैक्षणिक वर्षासाठी देवाजवळ गाणं मांडलंय। आणि जसं जसं बयोचा आवाज येत होता तसं तसं डॉक्टर शुभमकर बयो असं बयोचं नाव घेत होते सारखं। आता बयोने तिचं गाणं पूर्ण करणार तेवढ्यात बाहेर राजा काका म्हणजे ते पिऊन काका जे आहेत ना, ते बयोची त्यांची चांगली ओळख झाली आहे। ते ऐकतात माईकवर आवाज, ते म्हणतात अरे बापरे, हे तर बयोचा आवाज असा, हे काय केलं। आता गौतमी तरातरा तिथे पोहोचली आहे त्या कॅबिनमध्ये आणि बयो त्यांच्याकडे बघते आणि एकदम बयोला धक्काच बसतो की ही बया कुठून आली इथे। असो, आता ते पिऊन काका पण पोहोचतात तिथे आणि म्हणतात तुला हे सगळं सिनियरने करायला सांगितलं ना बयो, अगं ते अवली पोरं आहेत, त्यांच्या नादाला लागू नकोस। आणि ते माईक बंद करतात। आधी गौतमी त्यांच्यावर डाफरते, अय माईक बंद केलास ना तू, चल निघ मग इथून। आणि सगळ्याच पोरांना बाहेर हाकलून देते। अभिराम तिथेच उभा असतो, तेव्हा अभिरामवर पण ओरडते, तुला कळत नाही आहे का एकदा सांगितलेलं। अभिराम सुद्धा बाहेर निघून जातो। मग गौतमी वसा 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 त्या बयोला बोलायला लागते, काय ग भिक्कारडे, इथे पोहोचलीस ना आमचा माग काढत। बयो म्हणते मी तुमचा माग कशाला काढू, मी माझ्या आईच्या स्वप्नांच्या मागावर आलेली आहे इथे। गौतमी डायरेक्ट धमकी देते, चल निघायचे इथून, मला तू उद्या दिसली नाही पाहिजेस या कॉलेजमध्ये। काय ग भिक्कारडे, तुझी लायकी आहे का इथे ॲडमिशन घ्यायची। आणि आता असं म्हणून निघत असते लगेच। पण आता बयो म्हणते तुम्हाला मी आवडत नाही म्हणून मी इथून काय जाऊ, मी नाही जाणार इथून माझं स्वप्न पूर्ण केल्याशिवाय। आता गौतमी त्या माईकवर सगळा राग काढतीये बयोचा, तो माईक असा जोरजोरात दाबतीये। धमकी द्यायची नवीन स्टाईल आहे गौतमीची। असो, पण तिने आता बयोला धमकी दिली, तू कशीच जात नाही तेच बघते मी, आणि तिथून निघून जाते। आता ही बयो उगाचच इराला आवाज देते। इरा म्हणते आमच्यापासून आणि आरव दादापासून लांब राहायचं हां। आता बयो सहज विचारते आरव दादा कुठे, कसा आहे, तर लगेच ही तिला वचा वचा बोलून बाहेर निघते। गौतमीचीच मुलगी म्हणा। बाहेर आल्यावर दोघी मायलेकी डिस्कस करायला लागतात, ही भिक्कारडी बयो इथे कशाला आली। प्रेक्षकांनो, भिक्कारडी बावळट हे दोन यांचे पेटंट झालेले आहेत दोघींचे। गौतमी म्हणते ही भिक्कारडी बयो इथे पोहोचलीच कशी, हिची लायकी तरी आहे का या कॉलेजमध्ये शिकायची। मला वाटलं होतं त्या कातळगावात कुठे धुनी भांडी नाही तर शेण उचलत बसली असेल ही। इरा म्हणते मम्मा हिला आधी इथून काढ। लगेच ही म्हणते काम डाऊन बेटा, मी बघते काही करता आलं तर, पण तू फक्त आरवला तिच्याजवळ जाऊ देऊ नकोस। काही झालं तरी आरव पुन्हा तिच्याशी बोलता कामा नये। त्याला तू असं काहीतरी सांग की मी तिला भेटले तेव्हा तिने माझ्याशी आर्ग्यू केलं, ती मला वाटेल तशी बोलली, असं काहीतरी आरवला सांग। आता इरा लगेच तिच्या आईचा शब्द झेलते बरं का म्हणजे आईची आज्ञा शिरसावंद्य असं काही आहे इरासाठी। असो, तर आता बयो आणि अभिराम भेटलेत। अभिराम म्हणतो काय ग काय झालं बयो, अगं मी जाऊन कंप्लेंट करून आलो आहे त्या मुलांची, आपल्याला त्रास देता म्हणजे काय, पण तू काय एवढी सिरियस झाली आणि त्या कोण होत्या। बयो म्हणते नको विचारूस मला त्यांच्याबद्दल। अभिराम म्हणतो का ग काय झालं, तू माझ्याशी शेअर करू शकतेस काही प्रॉब्लेम असेल तर। बयो म्हणते हे बघ तू फक्त माझ्यासाठी एवढंच कर की तो विषय नको काढूस। अभिराम म्हणतो ठीक आहे काही हरकत नाही आहे, पण तुला कधीही काही वाटलं तर तू नक्की माझ्याशी सांगू शकते मला आणि माझी मदतही घेऊ शकतेस, मी नेहमी तुझ्यासाठी आहे। म्हणजे एक फ्रेंड म्हणून, म्हणजे छान दाखवला आहे हा मुलगा। असो, तर आता ही इरा या आरवकडे जाते आणि त्याला म्हणते मला 5 मिनिटं बोलायचं आहे दादा तुझ्याशी। आणि आरवला सगळं खोटं खोटं बोलते, दादा बघ ना मम्मा त्या बयोला भेटायला आली होती आणि त्या बयोने मम्माचा इन्सल्ट केला रे, बिचारी मम्मा, तिला एवढं वाईट वाटलं। अरे आपल्या मम्माची अक्कल काढली रे तिने, ती खूप बोलली मम्माला, हे काय तुमच्या बापाचं कॉलेज आहे का, मी इथे शिकू शकत नाही का वगैरे वगैरे। मम्माने साधा प्रश्न विचारला रे तिला, काय बघ ना ती पहिल्यासारखी राहिली नाही बरं दादा बयो, ती खूपच ॲरोगंट झाली आणि खूप स्मार्ट झाली आहे, ती ओव्हर स्मार्ट झाली आहे। आता आरवला काही विश्वास बसत नाही या गोष्टीवर, तो म्हणतो बयो असं बोलली, ती म्हणते बघ ना दादा खरंच असं बोलली रे ती, आणि अशी बघत असते त्याच्याकडे की त्याला विश्वास पटलाय की नाही। असो, आता ही काहीतरी तिसरीच भानगड आहे प्रेक्षकांनो गौतमीची। हा जो कॉलेजचा डीन आहे दुष्यंत वाघमारे, हा गौतमीला बघितल्या म्हणतोय वा व्हॉट अ प्रेझेंट सरप्राईज, इतकं गोड सरप्राईज तू मला रोज देणार असशील तर मला फार आवडेल, हे काहीतरी प्रकरण दिसतंय मला गौतमीचं। असो, आता तो गौतमीला पाणी ऑफर करतो। गौतमी खूप चिडचिड करत असते। गौतमी म्हणते मला ना तुझ्याशी खूप महत्त्वाचं आहे बोलायचं आहे, दुष्यंत तुझं काय चाललंय हे। आता ते म्हणतात अगं गौतमी रिलॅक्स, जरा ब्रीद इन ब्रीद आउट कर। ते तिला शांत करायचा प्रयत्न करत असतात, ती चिडचिड करत असते ना म्हणून। ते गौतमीला खाली बसवतात खुर्चीवर आणि सकाळच्या लेक्चरचा विषय काढतात की आज सकाळचं लेक्चर खूप छान झालं, इरा खूपच चुणचुणीत आहे, छान उत्तरं देत होती, तुझीच मुलगी म्हणा, अर्थात अपेक्षा होतीच मला, पण तुला माहिती आहे गावातनं पण एक मुलगी आली आहे, ती पण खूप हुशार
हुशार आहे ग, तिच्या आईचं स्वप्न पूर्ण करायला आली आहे म्हणे ती. मला तिच्यात पण एक वेगळा स्पार्क जाणवला. गौतमी ते ऐकते आणि लगेच म्हणते, हे बघ ती मुलगी आहे ना, तीच माझ्या भूतकाळातला काटा आहे. काहीही झालं तरी तू तिला या कॉलेजमध्ये ठेवणार नाही आहेस. आता ते म्हणतात, काय झालं गौतमी? आणि ती खूप मोठ्याने आरडाओरडा करायला लागते. गौतमी म्हणजे वसकत असते त्यांच्यावर थोडक्यात. आता त्या दुष्यंत यांना ते आवडत नाही प्रेक्षकांनो, आणि ते खूप रागात अगदी डोळे वटारून गौतमीकडे बघत असतात. आणि चक्क गौतमी त्यांना घाबरली आहे आणि तिचा आवाजाचा टोनच चेंज झाला आहे. माझं काय बोलायचं आहे मला, कोणी माझं ऐकूनच घेत नाही आहे, मी काय करू आता? आणि अशी गपचूप त्यांच्याकडे बघत असते. आता ती सांगते की हे बघ, ती मुलगी ना माझ्या भूतकाळातला पास्ट रे दुष्यंत, मला ती या कॉलेजमध्ये नको आहे. माझ्या मुलांसोबत ती मला शिकलेली चालणार नाही. दुष्यंत विचारतात, अगं ती तुझी कोण लागते पण, एवढा काय प्रॉब्लेम आहे तुला? गौतमी म्हणते, हे बघ मी तुला काहीही सांगू शकणार नाही आहे, मला फक्त ती मुलगी उद्या या कॉलेजमध्ये दिसली नाही पाहिजे, दॅट्स इट. त्यावर हे म्हणतात, ठीक आहे रिलॅक्स, मी बघतो काही करता आलं तर. आता यांना प्रश्नच पडलाय की गौतमीला नेमका त्या पोरीचा काय प्रॉब्लेम आहे, पण यांनी जाताना का होत नाही, गौतमीला पाणी पाजलं म्हणजे पाजलंच. काहीतरी वेगळंच प्रकरण दिसतंय प्रेक्षकांनो. असो, तर आता इकडे आरव, इरा आणि रमाकांत सगळेच आहेत घरामध्ये गौतमीच्या. आणि गौतमीने सांगितले, ती भिक्कारडी बयो इथे आलीच, पण नेमकं तिला ह्याच कॉलेजमध्ये कसं काय ॲडमिशन मिळालं? मला माहिती आहे, पक्का तिने काहीतरी जुगाड केला असणार आहे. रमाकांत म्हणतो, काय बयो इथे आली आहे? अहो वहिनी, तिने नक्कीच काही ना काही केलं असेल. बयो आहे ती, बयो. प्रेक्षकांनो, हे असं बोलताय जसं काही बयो कातळगावची गुंडीच होती. काही बोलताय. आता या रमाकांत म्हणतो, ती कातळगावसारख्या गावामध्ये काही ना काही जुगाड करून इथे येऊच शकते, शक्यच नाही तिला इथे कसं काय ॲडमिशन मिळेल मग? आता शेवटी तो आरव म्हणतो, अगं मम्मा असं नसतं, नीटची परीक्षा क्रॅक झाल्याशिवाय MBBSला ॲडमिशन मिळत नाही. बयो तिच्या मेहनतीच्या जोरावर इथे आली आहे, असं कुठलं जुगाड वगैरे करून ॲडमिशन नाही घेता येत. असो, यांच्यापेक्षा आरवला जरा जास्ती बुद्धी आहे प्रेक्षकांनो, असं म्हणायला हरकत नाही आहे. पण आता गौतमी म्हणते, आरव अजून पण तुला त्या बयोबद्दल सॉफ्ट कॉर्नर आहेच वाटतं. पण आता इथे आरव मात्र एकदम शांत बसलाय, काहीच बोलत नाहीये, म्हणजे कदाचित सॉफ्ट कॉर्नर असावा. आता बयोला टेन्शन आलंय, ती विचार करते, माझं स्वप्न पूर्ण होण्याच्या आधीच संपेल का? मला कातळगावला वापस जावं लागेल का? पण आता इथे छोटी बयो आली आहे ढँटडँग करून, आणि ती या मोठ्या बयोला छान प्रेरित करते. अगं तू कशाला टेन्शन घेतेस, तुला इराच्या आईचं टेन्शन आलंय का? त्यावर मोठी बयो म्हणते, हो. आता ही छोटी बयो म्हणते, तुला आपल्या आईचा मंत्र लक्षात नाही आहे का? आणि मग ह्या दोघी सोबत म्हणतात, ओम दुर्लक्षाय नमः. छोटी बयो मोठ्या बयोला सांगते, अगं असं लक्ष द्यायचं नाही, तुला लोक हसतील, तुझ्या मार्गामध्ये अडचणी निर्माण करतील. किती खास खळगे आले ना तरी आपल्या ध्येयावरनं हटायचं नाही. आपली आई काय सांगायची तुला लक्षात आहे ना? तुझ्या मार्गामध्ये अजून अनेक अडचणी येणार आहे. आणि इराच्या आईला तू आवडत नाही म्हणून काय झालं? तू काय तुझं स्वप्न पूर्ण करायचं थांबवणार आहे का त्यांच्यासाठी? हे मात्र खरं आहे प्रेक्षकांनो, लाखात एक गोष्ट बोलली आहे आपली छोटी बयो. तर आता ही मोठी बयो ठरवते की हो, काहीही झालं तरी मी इथून डॉक्टर सरस्वती बयो बनूनच कातळगावला वापस जाणार. ये बात, याला म्हणतात कॉन्फिडन्स. मला छान वाटलं, पण आता हिच्यावरचा त्रास जरा गरजेपेक्षा दाखवू नये म्हणजे झालं. इथे हा रिव्ह्यू पूर्ण झाला आहे. पुढे आपण बघतोय की तो कॉलेजचे जे डीन आहेत दुष्यंत, ते बयोला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करतात की तुझं मी चांगल्या कॉलेजला ॲडमिशन करून देईल, हे कॉलेज तुझ्या कॅलिबरला सूट करत नाही. बयोला खरं तर नवल वाटतं आधी, पण मग ती म्हणते नाही मला ह्याच कॉलेजला शिकायचं आहे. आणि त्या दुष्यंतना जरा नवल वाटतंय, पण मला असं वाटतं हे दुष्यंत कदाचित बयोची साथ देतील असं वाटतंय तर खरी. पण बघूयात आता इथे पण गौतमीचाच विजय होतो का? प्रेक्षकांनो, आवडला ना रिव्ह्यू? मग वाट कसली बघताय? चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. आणि माझ्या रिव्ह्यूला उशीर होतो प्रेक्षकांनो, दाताचं रूट कॅनल सुरू आहे प्रेक्षकांनो, माझ्या 2-3 दातांचं रूट कॅनल चालू आहे, त्यामुळे मला ना कधी कधी बोलता येत नाही इंजेक्शनमुळे. ज्यांना त्या ट्रीटमेंटबद्दल माहिती आहे ना, ते माझं दुःख खूप चांगल्या प्रकारे समजू शकतात. पण असो, काही झालं तरी मी रिव्ह्यू द्यायचं थांबवत नाही. थोडा उशीर का होत ना, पण रिव्ह्यू तुमच्यापर्यंत पोहोचलाच पाहिजे. सो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय ऑल रिव्ह्यूज. धन्यवाद.